नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजचा विषय प्रत्येक मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आजकाल चोर घराचे कुलूप तोडून चोरी करत नाही, तर ते तुमच्या मोबाईल मधून, तुमच्या बँक खात्यामधून आणि तुमच्या विश्वासातून चोरी करतात. कल्पना करा, एखादा शेतकरी अनेक वर्षे कष्ट करून पैसे साठवतो. एखादा कामगार दिवस रात्र मेहनत करून मुलांच्या शिक्षणासाठी बचत करतो. एखादा निवृत्त कर्मचारी आपल्या आयुष्यभराच्या कमाईची रक्कम बँकेत ठेवतो. पण अचानक एक फोन येतो, साहेब तुमचं केवायसी अपडेट नाही, तुमच्या खात्यावर शासनाची रक्कम अडकली आहे, तुमचं वीज बिल थकलेलं आहे आणि काही मिनिटात खात्यातील हजारो किंवा लाखो रुपये गायब होतात. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक वेळा पीडित व्यक्तीला स्वतःलाच कळत नाही की आपली फसवणूक कधी झाली. मित्रांनो, आजच्या या विशेष भागात आपण सायबर फसवणूक करणारे गुन्हेगार कोणत्या युक्त्या वापरतात, लोक कसे जाळ्यात अडकतात, फसवणूक झाल्यानंतर त्वरित काय करावं, पैसे परत मिळण्याची शक्यता किती असते आणि कायद्याने आपल्याला कोणते अधिकार दिले आहेत हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील काही मिनिटे तुमचे हजारो लाखो रुपये वाचू शकतात. सायबर गुन्हे इतके का वाढले? एक काळ होता जेव्हा बँकेत जाण्यासाठी रांगेत उभं राहावं लागायचं, वीज बिल भरायचं असेल तर कार्यालयात जावं लागायचं, शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अनेक कागदपत्रे जमा करावी लागत होती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आज मोबाईलच्या एका क्लिकवर पैसे पाठवता येतात, UPI द्वारे व्यवहार करता येतात, ऑनलाईन बँकिंग करता येतं, शासनाच्या योजना थेट खात्यामध्ये जमा होतात. डिजिटल क्रांतीमुळे जीवन सोपं झालं आहे. परंतु जिथे सुविधा वाढतात तिथे फसवणुकीच्या नवीन पद्धती देखील जन्म घेतात. आज सायबर गुन्हेगार गावातील शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी अशा प्रत्येकाला लक्ष करत आहेत. फिशिंग म्हणजे काय? सायबर फसवणुकीतील सर्वात सामान्य पद्धत म्हणजे फिशिंग. फिशिंग मध्ये गुन्हेगार बनावट वेबसाईट तयार करतात. ती वेबसाईट पाहिल्यावर ती अगदी खऱ्या सरकारी किंवा बँकेच्या वेबसाईट सारखी वाटते. रंग, लोगो, डिझाईन, फोटो सर्व काही हुबेहूब असतं. त्यानंतर लोकांना मेसेज पाठवला जातो. उदाहरणार्थ, PM किसान योजना लाभ मिळण्यासाठी येथे क्लिक करा, वीज कनेक्शन बंद होण्यापूर्वी वीज बिल भरा, बँक खाते बंद होणार आहे, KYC अपडेट करा. अनेक लोक घाबरून किंवा लाभाच्या अपेक्षाने त्या लिंकवर क्लिक करतात. तेथे ते आपला मोबाईल नंबर, खाते क्रमांक, ATM माहिती किंवा OTP टाकतात आणि त्याच क्षणी त्यांची माहिती थेट सायबर गुन्हेगारांच्या हातात जाते. विशिंग म्हणजे काय? दुसरी धोकादायक पद्धत म्हणजे विशिंग. यामध्ये फसवणूक करणारा थेट फोन करतो. तो स्वतःला बँक अधिकारी, सरकारी कर्मचारी, विमा प्रतिनिधी किंवा सायबर सेल अधिकारी असल्याचं सांगतो. त्याच्या बोलण्याचा आत्मविश्वास इतका असतो की अनेक सुशिक्षित लोकही त्याच्यावर विश्वास ठेवतात. तो म्हणतो, तुमचं खातं आधारशी लिंक नाही, तुमचं ATM कार्ड बंद होणार आहे, तुमची अनुदानाची रक्कम अडकली आहे आणि मग तो OTP मागतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणतीही बँक, कोणतंही सरकारी कार्यालय किंवा RBI कधीही फोनवर OTP विचारत नाही. OTP म्हणजे तुमच्या बँक खात्याची चावी आहे. ती दुसऱ्याला देणं म्हणजे घराची चावी चोराला देण्यासारखं आहे. स्क्रीन शेअरिंग स्कॅम. आजकाल आणखी एक नवीन पद्धत खूप वेगाने वाढत आहे. एनीडेस्क, टीमव्यूवर, क्विक सपोर्ट यासारख्या ॲप्सचा गैरवापर. ही ॲप्स मूळतः कायदेशीर आहेत, पण सायबर गुन्हेगार त्यांचा गैरफायदा घेतात. ते म्हणतात, तुमची समस्या मी सोडवतो, हे ॲप डाउनलोड करा, मी मदत करतो. एकदा तुम्ही त्यांना परवानगी दिली की तुमच्या मोबाईलचा ताबा त्यांच्या हातात जातो. ते तुमचे मेसेज, पासवर्ड, बँक व्यवहार सर्व पाहू शकतात आणि काही मिनिटांमध्ये खातं रिकामं करू शकतात. आता पैसे गेले तर काय करायचं? अनेकांना वाटतं एकदा पैसे गेले म्हणजे सगळं संपलं, पण पूर्णपणे खरं नाही. तुमची प्रतिक्रिया किती जलद आहे यावर बरंच काही अवलंबून असतं. फसवणूक लक्षात येताच
सर्वप्रथम 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर फोन करा. हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे, कारण पैसे अनेकदा तत्काळ पुढे ट्रान्सफर होण्यापूर्वी थांबवता येऊ शकतात. जितक्या लवकर तक्रार तितकी जास्त संधी. सायबर पोर्टलवर तक्रार. यानंतर अधिकृत सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा. स्क्रीनशॉट जतन करा. व्यवहार क्रमांक जतन करा. फोन नंबर जतन करा. सर्व पुरावे सुरक्षित ठेवा. हेच पुढे तुमच्या तक्रारीचे निर्णय आधारित करतात. आरबीआयचे महत्वाचे नियम. अनेक लोकांना माहित नसतं की काही परिस्थितीमध्ये ग्राहकांना संरक्षण दिलं जातं. जर ग्राहकाची गंभीर चूक नसेल आणि त्वरित तक्रार नोंदवली असेल तर बँकेच्या जबाबदारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणूनच फसवणूक झाल्यावर शांत बसू नका. वेळेत कारवाई करा. सर्वात मोठ्या चुका कोणत्या? तर पहिली चूक OTP शेअर करणं. दुसरी चूक अनोळखी लिंकवर क्लिक करणं. तिसरी चूक गुगलवरून कस्टमर केअर नंबर देणं. आणि अनेक बनावट नंबर हे वर दिसतात. नेहमी बँकेच्या पासबुकवरील किंवा अधिकृत वेबसाईटवरील नंबरच वापरावे. चौथी चूक घाबरून पुरावे डिलीट करणे. कधीही स्क्रीनशॉट डिलीट करू नका. स्वतःचे संरक्षण कसे कराल? मजबूत पासवर्ड वापरा. 2 स्तरांची सुरक्षा सुरू ठेवा. OTP कोणालाही सांगू नका. संशयास्पद लिंक टाळा. मोबाईलमध्ये अँटीव्हायरस वापरा. बँकेचे अर्ज सुरू ठेवा. शेवटचा महत्वाचा संदेश. मित्रांनो, सायबर गुन्हेगार तंत्रज्ञान वापरतात, पण त्याचं सर्वात मोठं शास्त्र तंत्रज्ञान नाही, तर तुमची घाई, भीती आणि निष्काळजीपणा आहे. म्हणून प्रत्येक फोनवर विश्वास ठेवू नका. प्रत्येक लिंकवर क्लिक करू नका आणि कोणालाही OTP सांगू नका. कारण आजच्या डिजिटल युगात सावधगिरी बाळगणं हाच सर्वात मोठा बचाव आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या कुटुंबियांपर्यंत नक्की पोहोचवा. मी पुन्हा भेटेल अशाच एका महत्त्वाच्या विषयांसह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.